अर्जुनाला या प्रश्नाला देवाने प्रतिप्रश्न केला. काय रे भाऊ, तुला आताच हा प्रश्न का पडला? तो म्हटला काही नाही देवा, तू अगोदर आताच म्हणून गेला ना, हो साधूची भेट घेतली पाहिजे, संतांच्या जवळ गेलं पाहिजे, त्यांची सेवा कशी करावी याचा विधी सुद्धा तुम्हाला विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ज्ञानम ध्यानिन सत्वदर्शिना. हो, अर्थात या संबंधाने तो विधी तुम्हाला सांगितलेला आहे. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे द्राक्ष सकळ. हो, हे मला कळालेलं आहे, पण ऐक, मी मात्र आबाल बुद्धीचा आहे, मी अज्ञानी आहे. मला महात्मा कुणाला म्हणावं हे मला कळत नाही, जरा तेवढं तू सांगशील तर बरोबर. भगवान म्हटले काळजी करू नको. हो, देवाने महात्मा पदाची व्याख्या मांडली. भगवान म्हटले महात्मा सुमाम पार्थम दैवीम प्रकृती आश्रिता. अरे बाबा, ज्याच्या ठिकाणी दैवी गुणसंपत्ती आश्रय करून राहते ना, त्याला महात्मा म्हणतात. अर्जुनाने प्रतिप्रश्न केला, देवा हो नाही का, महात्मा कोणाला म्हणतात कळालं देवा, पण असा महात्मा होण्याकरता आपल्या जीवनामध्ये काय करतोय? त्याला महात्मा व्हायचंय ना, मग महात्मा होण्याकरता तो काय करतोय? अहो, साधं कीर्तनकार व्हावं असं वाटत असेल ना, तर फेटा चांगला बांधता आला पाहिजे, उपकरण चांगलं बांधता आलं पाहिजे, धोतर चांगलं बांधता आलं पाहिजे, नाही का? नाहीच काय तर आपलं कीर्तन स्वरात पाहिजे, नसेल स्वरात तर निदान जोरात तरी पाहिजे, आणि नाहीच काय तर 4-5 कीर्तन पाठ केलेली पाहिजे. म्हणजे साधं कीर्तनकार व्हावं असं वाटत असेल तर एवढे सायास, एवढे प्रयत्न त्याला करावे लागतात. तेव्हा त्याला महात्मा व्हायचंय. महात्मा होण्याकरता तो महात्मा आपल्या जीवनामध्ये काय करतोय? भगवान म्हटले तो काहीच करत नाही, तो एवढंच करतो. काय करतो? सततम कीर्तयन्तो माम यतंत शत्रुव्रतः. बस तो सतत कीर्तन करतो, याच्या पलीकडे काही करत नाही. आता एक ऐका, सततम या पदाखाली ओव्या लिहित असताना ज्ञानोबरांनी जो सतत देवाचं नामचिंतन गातोय ना, त्याच्या जीवनात होणारे त्याला फायदे सांगितले. तरी कीर्तनाचे, नटनाचे, नासिरे व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले, यमदमाव गळा आणली, तीर्थे ठायावरने उठविले, यमलोकेची कुंडली रांडे आगवी, यमने काय यमावे, दोणे कोणाचे जमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष कदाच नाही, कही एखादीने वैकुंठात जावे. वैकुंठापर्यंत देवाचं नाव नेऊन पोहोचवतंय. अर्जुनाने परत विचारलं, देवा हो, तुझं नाव जर वैकुंठापर्यंत नेऊन पोहोचवतंय तर तुझी 1000 नाव आहेत असं मी ऐकलेलं आहे. नामाची या सहस्त्रवरी तुझी 1000 नाव आहेत देवा, 1000. मग तो महात्मा होण्याकरता त्या 1000पैकी कोणकोणती नावं घेतो एवढं मला सांग, माझं उत्तर मला मिळेल बरं का. भगवान म्हटले त्या 1000 नावापैकी तो ही नावं घेतो, पण अखंड घेतो हे त्याचं उत्तर आहे बरं का. मग कोणकोणती नावं घेतो हे सांगत असताना भगवान म्हटले कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे लिखिले प्रबंध, माझी आत्मचर्या विशद उदंड गाती, अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण सीताराम महाराज समाधी देवस्थान श्री क्षेत्र पिंपरी पेंढार या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव आपण अगदी उत्साहाने या ठिकाणी पार पाडत आहात. सर्व त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी, सप्ताह समिती आणि यांच्या आयोजनातून नियोजनातून ही सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. सर्व ट्रस्टी मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. अर्थात या सर्व ट्रस्टी मंडळीपैकी शामरावजी सावंत असेल, राघवजी पोटे असेल, कमलाकर कुटे असेल,
रघुनाथ पाटील जाधव असेल, नाना पाटील कुटे, शांताराम जोशी जोरी जोरी, गजानन अण्णा पोटे, सुभाष पोटे सर, योगेशजी जाधव, त्याचबरोबर देवराम दादा कुटे या सर्व कार्यकारिणी मंडळीने मला या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. याकरता मी त्यांना धन्यवाद देतोय. सप्ताह समितीला धन्यवाद देतोय. आता ती सेवा घडून आणण्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं. विडेकरी बाबांनी सहकार्य केलं, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. मृदंगाचार्याने उत्तम सेवा दिली, याकरता त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. सर्व टाळकरी मंडळीचे, विशेषतः सर्व गायनाचार्य महाराज मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देतोय. आमचे सन्मित्र आदरणीय हरिभक्तीवरायण देवा महाराज पानसरे यांनी उत्तम गायनाची सेवा केली, याकरता त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आमच्या संतोष दादांनी त्यांना उत्तम साथ दिली, याकरता त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आदरणीय डुबरे बाबा यांनी या ठिकाणी सेवा दिली, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळीला धन्यवाद. आमच्या सोबत आलेले कीर्तनकार महाराज आहेत बरं का, ते नुसते गायनाचार्य नाही. आणि वारकरी मंडळाचे आमच्या शहापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत ते अशोकजी महाराज घरत या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी सुद्धा उत्तम गायनाची सेवा केली, याकरता त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आमच्या आदरणीय विलास दादांना या ठिकाणी धन्यवाद. ही सर्व टाळकरी गुणीजन नाही का, लहान लहान मुलं या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांनी उत्तम आणि टाळाची सेवा दिली, याकरता त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. जरा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. हे एकच क्षेत्र असं शिल्लक राहिलेलं आहे की जिथे बरं आणि चांगलं शिकवलं जाते बरं का, हे वेगळं सांगायची गरज नाही. ही जी पोरं इथं उभी राहिलेली आहेत ना, यातलं एखादं पोर उद्या जाऊन डॉक्टर होईल की काय हे मला सांगता येत नाही. यातलं एखादं पोर वकील होईल की काय हे काय मला सांगता येत नाही, नाही का. यातलं एखादं पोर इंजिनियर होईल की काय हे काय मला सांगता येत नाही. पण ही सगळीच पोरं चांगला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण गावोगाव फक्त माणसं राहत आहेत, फक्त चांगली माणसं राहत नाही एवढं का लक्षात घ्या. पण हे एकच क्षेत्र असं आहे की ते चांगलं शिकवलं जातंय आणि ते आपण आत्मसात करतात. आपल्याला जन्म देणाऱ्या आणि आपल्याला इथं टाळ घेऊन उभं करणाऱ्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद पिता तयाची. आपण सर्वजण बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला. 2 तास जर माझं म्हणणं आपण ऐकून घेतलं, याकरता आपण सर्वांना धन्यवाद देतोय. चौदार काकांनी चोख भूमिका बजावली, याकरता त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. माझा आवाज आपल्यापर्यंत चांगल्या रीतीने ज्यांनी पोहोचवला त्या शिष्टीमाला दादाला या ठिकाणी धन्यवाद देतोय. ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार महाराज जर या ठिकाणी कोणी उपस्थित असेल, त्यांच्या चरणारविंद मी नतमस्तक होतोय. त्यांचे आशीर्वाद मला प्राप्त व्हावे ही माऊली चरणी प्रार्थना करतोय. कोण राहिलं का आता? सगळ्यांच्या आणि त्या ठिकाणी धन्यवाद देऊन झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित, सेवेला पूर्ण करा. विठ्ठल जय. चिंतनामध्ये घालवला पाहिजे बरं का. काळ सारा चिंतने एक
एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेमेंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. अर्थात या वाचेने अहोरात्र देवाचं भजन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. माझा मुद्दा असा होता, महात्मा आपल्या जीवनातला क्षण सुद्धा वाया घालवत नाही बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही, हो नाही का. काल ज्या गीतेची जयंती आपण साजरा म्हणजे काय, या वाचेने सतत देवाचं नामचिंतन गाणं म्हणजे वाचेने देवाचं होण्यासारखं आहे बरं का. हो तुकोबराय स्वतःचा अनुभव सांगतायत. नेघे 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 माझी वाचा विसावा, घ्यायला तयार नाही बरं का. नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा, विठाबाई विश्वंभरे भवचेदकी. महाराज म्हटले नेघे 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 माझी वाचा विसावा, किंवा माझी मदत झाली अनावड वाचा. छंदया नावाचा घेतला. अहोरात्र देवाचं भजन आपल्या अंतःकरणात त्या ठिकाणी करायचं, वाचेने करायचं. आणि खरं सांगू तुम्हाला, जो महात्मा आहे ना महात्मा, आपल्या जीवनातला क्षण सुद्धा वाया घालवत नाही बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. सांगू तुम्हाला, आपला काम क्रोध त्याच बाधिती ना, त्याला काम क्रोधाधिक विकारांची बाधा होत नाही बरं का. आता लक्षात घ्या, आमच्या संतांनी Oh,
देव सोडून दुसरं वानर त्या पार्टीतून या पार्टीत कधी आलं त्याचं त्यालाच कळालं नाही. आणि ते छोटस वानर पाहिलं आपल्याचकडे आलेलं आहे, त्याला असं उचलून घेतलं. हो नाही का, आता थोडस चित्र डोळ्यासमोर आणा. आवाढव्य शरीराचा तो कुंभकर्ण आणि त्याच्या हातात एवढंच वानर सापडलं. त्याला असं हाताला पकडलं, आपल्या नाही का असं मानेला पकडलं, असं तोंडाजवळ आणलं, विचारलं काय रे, काय तुझं नाव? त्याने सांगितलं माझं नाव गंधमादन. गंधमादन त्याचं नाव का? त्याच्या अंगाचा सुगंध येत होता, याकरता त्याचं नाव गंधमादन. विचारलं कोणाचा आहेस तू? त्याने सांगितलं मी रामाचा आहे. रामाचं म्हटल्यानंतर त्याला एवढा राग आला, रागाच्या भरात त्याने मूठ आवडली आणि मूठ आवडल्याबरोबर आता प्राण जातील की काय अशी वेळ त्या गंधमादनावर आली. अशी बुबुळ बाहेर निघाली, नाका तोंडातून रक्त आलं, आता प्राण जाईल असं त्या गंधमादनाला सुद्धा वाटलं. पण कुंभकर्णाने ती मूठ अशी थोडीशी सैल केली आणि त्याला सांगितलं मरणार होताच बेट्या मरणार, पण थोडासा वाचशील. बरं कसा वाचशील? हो, आतापर्यंत तू रामाचा म्हणून जगलाय ना, एकदा म्हणायचं मी रावणाचा आहे, एकदा म्हणायचं तू एकदा म्हटलं ना मी रावणाचा आहे, लगेच तुला सोडून देतो बरं का. आता त्या गंधमादनाचे शब्द ऐका. तो गंधमादन म्हटला कुंभकर्णजी आतापर्यंत जगलोय तो रामाचा म्हणून जगलोय, आता जगतोय तो रामाचा म्हणून जगतोय, मरायची वेळ आली तरी रामाचा म्हणून मरेल. करतोय महाराजांच्या वतीनं. आपण महाराजांचा सन्मान थोडस प्रास्ताविक झाल्याशिवाय कुणी उठायचं नाही. श्री सद्गुरू सिद्धाराम महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये दत्त जयंती अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असतानाचा आजचे 6वं पुष्प अख्खी कीर्तन सेवा हरिभक्तपरायण योगेश महाराज वाघे ठाणे यांनी आपल्या ओघवत्या ओजस्वी वाणीतून श्रीचरणी अर्पण केले. धन्यवाद महाराज. या एकाच चरणाचा विस्तृत आपण